विनंती करतोय सन्माननीय पाहुण्यांमधून महाराष्ट्र प्रदेश युवकांचं नेतृत्व ज्यांच्या खांद्यावरती युवकाध्यक्ष आदरणीय मेहबूबजी शेख यांना विनंती असेल की आपण माझ्या सर्व युवकांना तरुणाईला संबोधित करावं। आज पनवेल येथे होत असलेल्या स्वाभिमान सभेला प्रमुख उपस्थित असलेले महाराष्ट्राची आन बान शान आणि स्वाभिमान आदरणीय पद्मविभूषण आदरणीय पवार साहेब, व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नसून परिवारही भावना रुजवणारे आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, रोहिणीताई, कमल किशोर कदम साहेब, प्रभाकर देशमुख साहेब, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते सतीश पाटील साहेब, प्रशांत भाऊ, भावनाताई, प्रमोद बागल, शहाबाज आणि वेळेच्या अभावी मी सगळ्यांचाच नामोल्लेख करत नाही, सर्व व्यासपीठावरील मान्यवर। खरं तर सतीश पाटील साहेब, आज खऱ्या अर्थानं ही स्वाभिमानी सभा आहे, कारण तुम्ही गद्दार गटात न जाता शरद पवार साहेबाच्या स्वाभिमानी विचारासोबत राहिलात, म्हणून आज खऱ्या अर्थानं ही स्वाभिमान सभा आहे। सतीश पाटील साहेब, भाषणात तुम्ही उल्लेख केला की पवार साहेबांनी राजीनामा दिल्याच्या नंतर सगळ्यात पहिला राजीनामा तुम्ही दिला हे तुम्ही सांगितलं, पण तो राजीनामा दिल्यावर तुम्हाला फोन करून कुणी दम दिला हे मात्र सांगितलं नाही। तुम्ही राजीनामा दिल्यावर स्वतःला कोकणाचे भाग्यविधाते म्हणून घेणाऱ्या नेत्यांनी तुम्हाला फोन करून दम दिला का नाही? तुम्ही का शरद पवार साहेबांनी राजीनामा दिल्यावर राजीनामा देताय हे तुम्हाला सांगितलं का नाही? एकीकडे सांगतायत की शरद पवार साहेब राजीनामा दिला म्हणून स्वतः साहेब बोलून घेऊन आंदोलन करा म्हणून सांगतायत। अरे शरद पवार साहेब एवढे लहान नेते नाहीत, पण शरद पवार साहेबासाठी ज्या वेळेला आम्ही आंदोलन करत होतो, ज्या वेळेला लोक राजीनामा देत होते, त्यावेळेला तुम्ही सगळे लोक फोन करून धमक्या देत होता। सतीश पाटलांना दम दिला, भावनाताई घाणेकर इथं उपस्थित आहेत, भावनाताई घाणेकरांना कुणी धमकी दिली? भावनाताई या ठिकाणी उपस्थित आहेत, भावनाताईला दम दिला, मला फोन करून दम दिला की तुम्ही का आंदोलन करताय? या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके खासदार अमोल कोल्हे साहेब यांचं आगमन झालंय। जोरदार टाळ्याच्या गजरात आपण आदरणीय कोल्हे साहेबांचं स्वागत करावं। खरं तर आदरणीय पवार साहेबांच्या राजीनाम्याच्या नंतर एकीकडे सांगायचं की पवार साहेबांनी आंदोलन करायला सांगितलं आणि दुसरीकडे कार्यकर्त्यांना दम द्यायचा, ही दुटप्पी भूमिका घेतली। तुमच्याकडे 30 तारखेला सुरेश भाऊ टोकरे एक शिबिर झालं कर्जतला, ते शिबिर हे मंथन शिबिर नव्हतं, तर खोटं बोलायचं प्रशिक्षण देणारं शिबिर होतं, रडारड शिबिर होतं। आणि तिथं या भागातले नेते जे स्वतः स्वयंघोषित सध्या प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांचं नाव काय? नाव काय इथल्या नेत्यांचं जिल्ह्याच्या? काय? तटकरे नाही, कटकरे। ह्यांनी शरद पवार साहेबाचा घर फोडायचा कट करणारे हे सुतारवाडीचे कटकरे। ह्यांना आता शरद पवार साहेबांचं नेतृत्व छोटं वाटायला लागलंय। त्यांचं भाषण मी ऐकत होतो। सतीश पाटील साहेब, तुम्हाला सुतारवाडीला जायची फक्त परवानगी होती, तुम्हाला नंदीच्या पुढे कधी पिंडीला दर्शनाला जाऊ दिलं नाही, याची खंत तुम्ही अनेक वेळा माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे बोलून दाखवली। पण आज साक्षात विठ्ठल त्या ठिकाणी स्वतः तुमच्या इथं दर्शन द्यायला तुम्हाला आलेले आहेत, म्हणून जे होतं राजकारणात ते चांगल्यासाठी होतं। 40 वर्ष तुम्ही त्या कटकऱ्यांची सेवा केली, तुम्हाला काय दिलं? तुम्ही स्वतःच्या हिमतीवर नगरसेवक झाला, त्यांनी जे द्यायचंय ते स्वतःच्या कुटुंबात पदं घेतली। ज्यांना आता पवार साहेबांचं कर्तृत्व दिसत नाही त्या लोकांना आता सुप्रियाताईंनी टीका केल्यावर स्वतः शूद्र आहे असं वाटतं, त्या लोकांना मंत्रीपद घेताना ते शूद्र आहेत असं वाटलं नाही, त्या लोकांना खासदारकी घेताना शूद्र वाटले नाहीत, भावाला आमदारकी घेताना शूद्र वाटले नाहीत, पुतण्याला आमदारकी घेताना शूद्र वाटले नाही, मुलीला आमदारकी मंत्रीपद घेताना शूद्र वाटले नाही, मुलाला आमदारकी देताना शूद्र वाटले नाही। पण आता भारतीय जनता पार्टीनं ईडी लावली आणि आता त्यांना पवार साहेबांच्या बद्दल जी दिलेली स्क्रिप्ट वाचायला दिली आणि आता स्वतःला शूद्र म्हणून घेतायत। अरे तुम्ही पक्ष सोडला,
पक्ष सोडायच्या अगोदर तुम्ही पक्ष बुडवला. जे लोक आज पवार साहेबांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत त्यांनी जरा मागचा काळ आठवावा. जिल्हा परिषदेमध्ये 11 जागा असताना शेकापाच्या 23 जागा होत्या. भाई जयंत पाटील साहेबाला पवार साहेबांना फोन करायला लावला आणि शेकापाच्या भाई जयंत पाटील साहेबांनी मला सांगितलं की आमच्या 23 जिल्हा परिषदच्या जागा असताना फक्त पवार साहेबाच्या शब्दा खातर ह्यांच्या मुलीला जिल्हा परिषदचा अध्यक्ष केलं. हे फक्त शरद पवार साहेबाच्या शब्दा खातर केलं. पालकमंत्री केलं, तुम्हाला मंत्री केलं, तुम्ही काय केलं? शहाबाजला आणि प्रमोद बागलला विचारा. प्राजक्त दादा तनपुरेने डीपी दिली तर ह्यांचे पीए फोन करून सांगतात त्यांचं कशाला नाव टाकलं फेसबुकला, पालकमंत्र्यांनी डीपी दिली म्हणून सांगा. एवढे छोटे छोटे कुणी फोटो टाकले. शरद युवा संवाद यात्राचा मला चांगला किस्सा आठवतोय. शरद युवा संवाद यात्रा इथं घेऊ नका म्हणून सतीश पाटील साहेबांना आणि प्रमोद बागलला दम दिला. हिता असून कार्यक्रमाला आले नाही म्हणजे पक्ष वाढवायचा नाही, पण स्वतःच्या मुलाला आमदार करण्यासाठी 3 जिल्ह्यातली राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टीच्या दावणीला नेऊन कुणी बांधली. इथं पक्ष संपवण्याचं काम कुणी केलं? भास्करराव जाधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणामुळे सोडला? कर्जतचे सुरेश भाऊ लाड यांना गेल्या विधानसभेला स्वतःची मुलगी मंत्री होणार नाही, सुरेश भाऊ लाड मंत्री होतील म्हणून सुरेश भाऊला कुणी पाडलं? खेडचे कदम माजी आमदार यांनी पक्ष कुणामुळे सोडला? दीपक केसरकरांनी पक्ष कुणामुळे सोडला? उदय सामंतांनी पक्ष कुणामुळे सोडला? म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवण्याचं काम केलं. खेडचे माजी आमदार कदम त्यांना पक्ष सोडायची वेळ आली कारण ह्यांचा मेहुणा अजय बिरवडकर हा तिथं पुढारपणा करत होता म्हणून त्यांनी पक्ष सोडला. अशी एक एक माणसं पक्षातून घालवली आणि आज पवार साहेबांच्यावर टीका करताय. पवार साहेबांच्यावर टीका करताना सांगताय की पवार साहेबांनी हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवला. निवडणूक आयोगात जाऊन सांगताय पवार साहेबांनी हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवलाय. एक बाजार बुनगा उठतो आणि सांगतो की पक्ष स्थापन केला म्हणजे पक्ष कुणाच्या मालकीचा होत नाही. अरे बाजार बुनग्यांनो, आता उद्या हे म्हणू नका की जन्म दिला म्हणून कुणी बाप होत नाही असं म्हणायला तुम्ही मागे पुढे बघणार नाही. ज्या शरद पवार साहेबांनी तुम्हाला सगळं दिलं त्यांच्यावर आज तुम्ही बोलताय, खोटे नाते आरोप करताय. कोल्हे साहेब, शर्म भी इनसे शर्मशार हो गई, शर्म भी इनसे शर्मशार हो गई, झूठ बोलने की इनकी आदत बेशुमार हो गई. अरे पवार साहेबांच्यावर आरोप करताय. काय सांगितलं भाषणात की 1999 ला बबनराव पाचपुतेला प्रदेशाध्यक्ष दादांनी करायला सांगितलं, पिचडांना प्रदेशाध्यक्ष दादांनी करायला सांगितलं, आर राबांना प्रदेशाध्यक्ष दादांनी करायला सांगितलं. अरे मग शरद पवार साहेबांनी काय केलं हे तुम्ही 2004च सांगताय, 9च सांगताय. हे तुम्हाला 24ला का आठवलं? जरा बबनराव पाचपुतेंना जाऊन विचारा त्यांनी पक्ष कुणामुळे सोडला. गणेश नाईक साहेबांना विचारा त्यांनी पक्ष कुणामुळे सोडला. मधुकर पिचड साहेबांना विचारा त्यांनी पक्ष कुणामुळे सोडला. जयदत्त क्षीरसागरांना विचारा त्यांनी पक्ष कुणामुळे सोडला. स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांच्या कुटुंबाला कोपरगावला जाऊन विचारा त्यांनी पक्ष कुणामुळे सोडला. जे जे शरद पवार साहेबांना मानणारे लोक होते त्यांना ठरवून त्रास देण्याचं काम तुम्ही केलं. अरे स्वर्गीय आराराबांना तुम्ही काय बोलला हे मी सांगत नाही. मीरा बोनगावकर IAS अधिकारी त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकामध्ये सांगितलं की ज्या वेळेला पुण्याची जागा हडप करायची होती आणि ती जागा हडप करायला त्यांनी नकार दिला त्यावेळेचे तत्कालीन गृहमंत्री आराराबा यांच्या विरोधात त्यावेळेच्या पालकमंत्र्यांनी जे शब्द वापरले ते मी शब्द सांगू शकत नाही. आणि तुम्ही काय सांगताय संधी दिली? ह्या सगळ्या लोकांना संधी देण्याचं काम हे महाराष्ट्राला नाही देशाला माहित आहे त्या आदरणीय शरद पवार साहेबांनी केलं. तुम्ही काय केलं? ज्या लोकांनी शरद पवार साहेबांवर प्रेम केलं ते लोक पक्षातून घालवण्याचं काम केलं. आज जयंत पाटील साहेब इथं बसलेत, त्यांना काय त्रास झाला असेल ते त्यांना माहिती आहे. स्वर्गीय आबांना काय त्रास झाला ते आबांना माहिती आहे. अरे भुजबळ साहेब आणि प्रफुल्ल पटेल हे तुमच्याबद्दल काय बोलायचे? आज फक्त जे हम आपके है कोण म्हणणारी लोक हम साथ साथ आले हे फक्त ईडीची जादू आहे मित्रांनो, ईडीची. आणि आज ईडीमुळे हे पवार साहेबांच्यावर त्या ठिकाणी बोलतायत. पण बोलताना
यांनी भान ठेवलं पाहिजे. प्रशांत भाऊ पाटील इथं साक्षीदार आहेत. प्रशांत भाऊ तुम्ही इथं साक्षीदार आहेत. तुम्हाला सांगितलं का नाही या दादांनी की तुम्ही काम घेऊन गेला गृहमंत्र्यांच्याकडचं आणि तुम्हाला सांगितलं की तू शरद पवार साहेबाचा माणूस, दिलीप वळसे पाटील शरद पवार साहेबाचा माणूस, मग तू तिकडे जा, तू माझ्याकडे कशाला आला? अशा पद्धतीने तुम्ही वागणुकी दिल्या आणि आज तुम्ही शरद पवार साहेबांवर आरोप करताय. हे महाराष्ट्रातली जनता खपून घेणार नाही. खरं तर आम्हाला हे सगळ्या गोष्टी बोलायच्या नाहीत, पण तुम्ही शरद पवार साहेबांवर बोलून हे आमच्यावर बोलण्याची वेळ आणताय. जर शरद पवार साहेबाला इथून पुढे तुम्ही बोलला तर तुमचे एक अंड पिल्ल काढायचे बाहेर काम हे राष्ट्रवादी युवक काँग्रेस नक्की केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही काही सहन करू, पण शरद पवार साहेबांवरची टीका आम्ही सहन करणार नाही. शेवटी जाता जाता एवढंच सांगतो, तुम्ही कुणाच्या नादी लागला हे लक्षात ठेवा. या देशात आणि महाराष्ट्रात कुणाचा नाद करायचा, पण शरद पवार साहेबाचा नाद करायचा नाही. हे तुमचे वाक्य तुम्ही विसरू नका. वक्त से पहले कई हादसों से लड़ा हूं मैं, वक्त से पहले कई हादसों से लड़ा हूं मैं. लोग कहते हैं मेरे उम्र से बड़ा हूं मैं, लोग कहते हैं मेरी उम्र से बड़ा हूं मैं. तेरे हर एक वार पर पलटवार हूं मैं, तेरे हर एक वार पर पलटवार हूं मैं. यूं ही नहीं कहलाता शरद पवार हूं मैं, शरद पवार हूं मैं. म्हणून आपल्याला सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी पवार साहेबांना फसवलंय त्यांची जागा आपल्याला दाखवायची आहे. दाखवायची आहे का? दाखवायची आहे का? मग मी घोषणा देतो. हात वर करून घोषणा द्या. आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा. ज्याचा हात खाली आहे समजून घ्या विरोधी पार्टीचा आपलं काय चाललंय ऐकायला आलाय. देश का नेता कैसा हो, आवाज वाढला पाहिजे. सुतारवाडीच्या कानठाळ्या बसल्या पाहिजेत.